नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज तुम्हाला मी सांगणार इंस्टाग्रामवर असं एक नवीन अपडेट आले। त्या अपडेटच्या मदतीतून तुमची जर जी की कुठली इंस्टाग्रामची रील्स असो किंवा फोटो आहे तो नॉन फॉलोअर्स पर्यंत जर जात नसेल तर ह्या एका सेटिंगला तुम्ही ऑन केल्याने तुमची रील्स असो किंवा कोणता फोटो असो किंवा कोणताही तुम्ही व्हिडिओ जो पोस्ट केला असेल तो नॉन फॉलोअर्स पर्यंत 100% जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला कुठलं सेटिंग ऑन करायचं, कसं करायचं का डिटेल्स मी सांगतो। आणि हा तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इथून पुढे जी की आहे आपण सिरीज चालू करणार इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक आणि यूट्यूब ह्या अशा सिरीज चालू करणार आणि त्या सिरीजमध्ये प्रॉपर तुम्हाला सगळे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करणार। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे, सगळं काय मी डिटेल्समध्ये सांगणार आणि तो ऑप्शन कुठला आहे आणि तो ऑप्शन जर तुम्हाला भेटला नसेल तर कशा पद्धतीने भेटू शकतो हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला घ्यायचं प्ले स्टोरवरून जी की इंस्टाग्राम असेल ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं। जर तुमचं इंस्टाग्राम आहे ते अपडेट नसेल तर ओके, अपडेट केल्यानंतर इंस्टाग्राम आहे ते ओपन करून घ्या, कारण की नवीन अपडेटमध्येच तो तुम्हाला ऑप्शन भेटलेला आहे। त्यानंतर समजा आता सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो, बघू शकता ही जी की माझ्या रील्स आहेत ह्या बघू शकता, ही रील्स बघू शकता, ही रील्स बघू शकता, ही रील्स बघू शकता, किती बघू शकता 60 किंवा 30 40 50 किंवा 1 मिलियन मध्ये सुद्धा रील्स माझ्या जी की गेलेले आहेत। ह्या कशाने गेलेले आहेत तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो। जसं की माझी जी की इंस्टाग्राम आहे ती नॉन फॉलोअर्स पर्यंत जास्त करून सजेशन होते। तुमची जर होत नसेल तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो। जसं की बघू शकता एखादी मी रील्स आहे ती ओपन करून घेतो, ओपन केल्यानंतर इथे बघू शकता इथं व्ह्यू हायलाइट तुम्हाला एक ऑप्शन भेटतो, त्यावर क्लिक करून घेतो आणि त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला सगळं समजून जाईल की तुम्हाला लाईक्स किती आले, त्या कमेंट्स किती आले, तर शेअर किती आले आणि सेव्ह करून किती जणांनी ठेवले। त्यानंतर इथे मेन ऑप्शन असतो जे की व्ह्यूअर्स बघू शकता, जे की इथे बघू शकता 98.1% नॉन फॉलोअर्स पर्यंत जी काय आपली ही रील्स गेलेली आहे, त्यामुळे ही रील्स आहे ती व्हायरल झाली आहे आणि इथून बघू शकता 1.9% जी काय फॉलोअर्स पर्यंत गेलेली आहे। जेव्हा तुमची रील्स आहे जी की नॉन फॉलोअर्स पर्यंत जास्त सजेशन होती तेव्हा 100% तुमची रील्स आहे ती व्हायरल होण्याची शक्यता असते। की इथं तुम्हाला बघू शकता इथे सुद्धा व्ह्यूज जी काय ते सुद्धा दिसत असतील। तर ही गेली कशाने ते तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो। एक छोटंसं सेटिंग करायचं ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता त्यावेळी सगळ्यात पहिले तर इथून मी बॅक येतो, जसं की दुसरा पण एखादा व्हिडिओज मी लावतो। जसे बघू शकता इथेही बघू शकता, इथे बघू शकता 40% फॉलोअर्स पर्यंत गेल्या आणि इथून बघू शकता नॉन फॉलोअर्स पर्यंत गेले, त्यामुळे याला किती व्ह्यूज आले 3000 पर्यंतच व्ह्यूज आले आहेत। म्हणजे ही रील्स आहे ती जास्त व्हायरल झालेली नाही। तशीच दुसरी एखादी जर आपण ही जर बघायची म्हटलं तरी 5000 पर्यंत माझी गेली आहे, पण ही रील्स बघू शकता ही सुद्धा नॉन फॉलोअर्स पर्यंत बघू शकता 34% गेले आणि 66% नॉन फॉलोअर्स पर्यंत गेले आणि 34% ती फॉलोअर्स पर्यंत गेले। याला 5000 व्ह्यूज आलेले आहेत, बघू शकता तुम्हाला इथे दिसतं। तर सगळ्यात पहिले तुम्हाला ती सेटिंग सांगतो कुठलं सेटिंग करायचं आहे कशा पद्धती। जसं की सगळ्यात पहिले तरी इकडे बघू शकता तुम्ही रील्स अपलोड करता तर तुम्हाला काय रील्स अपलोड करताना जसं की मी इथून एक रील्स सिलेक्ट करून घेतो, जसं की बघू शकता इथे रील्स आहे ती माझी एक कोणती सिलेक्ट करून घेतो गॅलरीतून। जसं की समजा मला एखादी रील्स अपलोड करायची, जसं की ही रील्स मला समजा इथून अपलोड करून घ्यायची आहे, थोडासा आवाज कमी करतो। त्यानंतर इथे नेक्स्टवर इथून मी क्लिक करून घेतो आणि त्यानंतर बघू शकता ज्यावेळेस रील्स तुम्ही अपलोड करता त्यावेळेस इथे बघू शकता सगळं टायटल हॅशटॅग ते सगळे तुम्ही इथे टाकत असाल। इथून तुम्ही जी काय जी की लोकेशन म्हणा एखाद्याला तुम्ही जर कॉलॅप्स करणार असाल त्या गोष्टी त्या सगळ्या तुम्ही करू शकता ओके। त्यानंतर इथे खाली तुम्ही इथे स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथे ट्रायलचा एक ऑप्शन भेटतो, बघू शकता सर्वात इम्पॉर्टंट ऑप्शन दिला। आणि ट्रायलचा ऑप्शनने काय होणार आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो। ज्यावेळेस तुम्ही ट्रायलचा ऑप्शन आहे तो ऑन करशील त्यावेळेस तुमची रील्स आहे ती नॉन फॉलोअर्सपर्यंत जाणार आहे, जे की तुम्हाला फॉलो केलेलं आहे त्यांच्यापर्यंत रील्स जाणार नाही। आणि जेव्हा तुमची नॉन फॉलोअर्सपर्यंत रील्स जाणार आहे त्यावेळी 100 ते 100% मी खात्री देऊ सांगतो तुमची रील्स व्हायरल होऊ शकते। पण तुमच्या कंटेंट जर चांगला असेल तर 100% व्हायरल होऊ शकते। आणि जर समजा इंस्टाग्रामने नॉन फॉलोअर्सपर्यंत पाठवली, समजा चांगला रिस्पॉन्स जर भेटला तर इंस्टाग्राम आणखीन रील्स मोर व्हायरल करते। त्यामुळे हा ऑप्शन जी की असतो तुम्ही ऑन करा। जर सुरुवातीला जर तुम्ही इन्स्टावर जर जास्त ग्रोथ घेत असाल, तुमची रील्स आहे नॉन फॉलोअर्सपर्यंत जात नसेल तर बघू शकता सरळ तुम्ही इथे वाचू शकता। आणि तुम्हाला जर हे अपडेट भेटलं नसेल तर सगळ्यात पहिले सांगतो मला एकाच आयडीवर भेटलेलं आहे, नंतर मला वाटतं भेटली ही एक मला वाटतं 2 ते 3 महिने झाली जी काय अपडेट आलेलं आहे आणि मला 1-2 आयडीवरच भेटलं आहे आणि दुसऱ्या आयडीवर भेटलेलं नाही। ज्यावेळेस तुम्ही ह्याला ऑन करून सेंड करशील त्यावेळेस 100% मी खात्री देतो तुमची जी की रील्स आहे तुम्हाला समजा एखादी 50 लोकांनी जर तुम्हाला फॉलो केलं आहे तर त्या 50 लोकांपर्यंत तुमची रील्स जाणार नाही। त्यांच्यामुळं डायरेक्ट जी की रील्स असेल ती नॉन फॉलोअर जी की तुम्हाला फॉलो केलेलं नाही त्यांच्यापर्यंत रील्स तुमच्या ती जाणार आहेत। जसं की बघू शकता आता तुम्हाला मी इथून धावतो, जसं की बघू शकता आता इथून बॅक येतो, बघू शकता ही जी रील्स आहे ते बघू शकता ह्याच्यावर मी क्लिक केलं आणि इथून बघू शकता या व्ह्यूअर्समध्ये मी गेलो आणि आता इथे बघू शकता जी की नॉन फॉलोअर्स बघू शकता किती आहेत आणि इथे जी की फॉलो केले आहेत ते बघू शकता
जेव्हा तुमची रील्स नॉन फॉलोअर्सपर्यंत जाते तेव्हाच रील आहे तुमची व्हायरल होते. फक्त ही एक सेटिंग तुम्हाला ऑन करायचं, 100% तुमची रील्स आहे ती व्हायरल होणार. आणि जी की फॉलो तुम्हाला जितक्या लोकांनी केलं आहे त्या लोकांबद्दल, जसं की बघू शकता ही माझी आयडी आहे, ह्या आयडीत किती लोकांनी फॉलो केलं आहे, लयतले 4 ते 5 हजार जेव्हा माझे फॉलोअर्स आहेत, बघू शकता इथे 5000 आहेत फॉलो. जर समजा तो ऑप्शन मी ऑन केला तर 5000 लोकांबरोबर माझी रील्स आहे ती जाणार नाही, पण डायरेक्ट जी नॉन फॉलोअर्स आहेत त्यांच्यामुळं जी की इंस्टाग्राम सजेशन करणार, याने काय होतं तुमची रील्स आहे ती 100% व्हायरल होते. हाय होतं आज तुम्हाला समजलं असेल की इंस्टाग्रामवर कशा पद्धतीतून तुम्ही नॉन फॉलोअर्सपर्यंत तुमची रील्स आहे ती सेंड करू शकता आणि व्हायरल करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करून घ्या.